नमस्कार, मोदक माई आज तुम्हाला दाखवणार आहे रोज मोदक। तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यावर खसखस घातली, खोबरं घालून घेतलं, त्यावर रोज सिरप घातलं आहे। रोज सिरप तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि इथे आपण आता गोळे करून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तोपर्यंत मी एका कढईमध्ये 1 पेलाभर पाणी, अर्धा पेला दूध, अर्धा पेला आपलं रोज सिरप हे असं प्रमाण घेतलं आहे। आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ, तूप घालून सर्व मिक्स झाल्यावर 2 पेले इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे। म्हणजे प्रमाण कळलं ना तुम्हाला? नसेल कळलं तर आपला मोठा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मी सांगितलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून, आणि सर्व पीठ असं आपण मोठ्या सरफेसच्या भांड्याने पूर्ण पिठाच्या गुठळ्या काढून घ्यायच्या, कढई स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच पाण्याने हे पीठ थोडंसं पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन आपण मळून घ्यायचं आहे। अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा हा गोळा झाला पाहिजे। आता इथे मी तुम्हाला मोदक करून दाखवते। पुरी मेकरमध्ये मी इथे आपली एक पारी करून घेतले आणि त्याचे मी मोदक बनवते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आता इथे बघा तुम्ही, मोदकच्या पाकळ्या करून झाल्यानंतर आपण इथे जो गोळा आहे तो आतमध्ये घातल्यानंतर हलकासा दाबून फोडून घ्यायचा आहे आणि पाण्याने पुन्हा हात स्वच्छ धुवायचा, नाही तर आपला मोदक वरून खराब होतो। हे नेहमी लक्षात ठेवायचं, हात आपले क्लीन असले पाहिजे। आता इथे आपण मोदक व्यवस्थित झाल्यानंतर थोड्याशा मी गुलाबाच्या, गावठी गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या हाताने तुकडे करून घेतलेत। कापायचे नाही तर काळे पडतील। आणि इथे मी थोडेसे वरती, जसं आपण केशरचे मोदक करतो तेव्हा केशर लावतो त्या टाईपने आपण इथे गुलाबाच्या पाकळ्या लावून घेतो आहे। आता त्या आपण एक साधारण 7 मिनिटासाठी मोदक उकडायला ठेवायचे। आणि उकडून झाल्यावर बघा आपले मोदक कसे छान दिसत आहेत ते। चला तर मग भेटूया उद्याच्या भागात। तोपर्यंत इथेच थांबते। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आजचे मोदक कसे वाटले सांगायला बिलकुल विसरू नका। तुम्हाला व्यवस्थित ह्याचं प्रमाण सर्व हवं असेल तर मोठा व्हिडिओ नक्की बघा, मी 2 दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे। चला तर मग मस्त राहा, स्वस्त राहा, छान खा आणि मानसीज कुकिंग स्टोरीजची आठवण काढत राहा। चला तर मग बाय, धन्यवाद।